नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 3 वर्तुळ अभ्यासत आहोत। त्यामध्ये आपण वर्तुळाच्या आंतरछेदनाचे प्रमेय, बाह्य छेदनाचे प्रमेय हे अभ्यासलेले आहेत। त्यावर आधारित जी सोडवलेली पुस्तकातली उदाहरणे आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता उदाहरण क्रमांक 1 बघा काय आहे। आकृतीमध्ये रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे, रेषा PR ही वृत्तछेदिका आहे। जर PQ बरोबर 3.6, QR बरोबर 6.4 तर PS काढा। इथे आता बघा एक वर्तुळ तुम्हाला दिसते आकृती 3.73 मध्ये। त्यामध्ये PR ही काय आहे, PQ ही काय आहे, या वर्तुळाची जीवा आहे आणि PS काय आहे, PR ही वृत्तछेदिका आहे आणि PS ही काय आहे, त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे। आता ही PR ही P बिंदूमध्ये ह्या दोघी काय करतात, एकमेकीला छेदतात। मग आता यामध्ये आपण स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय वापरून हे उदाहरण सोडवणार आहोत। म्हणून PS वर्ग बरोबर PQ गुणिले PR, त्याचे कारण आहे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय बरोबर PQ गुणिले PQ अधिक QR। PR काय आहे, PQ अधिक QR। म्हणून मग 3.6 गुणिले कंसामध्ये 3.6 अधिक 6.4 यांच्या किमती लिहिल्या आणि 3.6 गुणिले 10 म्हणून बरोबर 36। म्हणून PS बरोबर वर्गमूळ किती आलं, 36चं 6, म्हणजे PS बरोबर 6 हे आपल्याला उत्तर मिळालं। आता इथे उदाहरण क्रमांक 2 बघा। आकृतीमध्ये जीवा MN आणि जीवा RS परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात। जर PR बरोबर 6, PS बरोबर 4, MN बरोबर 11 तर PN काढा। यामध्ये आपण जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय वापरणार आहोत आणि हे उदाहरण सोडवणार आहोत। मग जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयावरून PN गुणिले PM बरोबर PR गुणिले PS हे काय आहे, विधान क्रमांक 1। मग PN बरोबर X मानायचा, म्हणून PM बरोबर किती आलं, 11 वजा X। या किमती 1 मध्ये मांडू, विधान क्रमांक 1 मध्ये मांडल्या। मग X कंसामध्ये 11 वजा X बरोबर 6 गुणिले 4, म्हणून 11x वजा x वर्ग वजा 24 बरोबर 0। म्हणून x वर्ग वजा 11x अधिक 24 बरोबर 0। आता याचे अवयव कसे पाडायचे बघा। म्हणून x वजा 3, x वजा 8 बरोबर 0, म्हणून x वजा 3 बरोबर 0 किंवा x वजा 8 बरोबर 0, म्हणून x बरोबर 3 किंवा x बरोबर 8, म्हणून PN बरोबर 3 किंवा PN बरोबर 8 हे आपल्याला उत्तर या प्रश्नाचं मिळालेलं आहे।